राज्य सरकारने जी अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना आणलेली आहे, या कर्जमाफी योजनेमध्ये 2019 मध्ये ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला त्याही शेतकऱ्यांना या कर्जमाफी योजनेमध्ये लाभ मिळणार आहे। ही आनंदाची गोष्ट आहे। सरकारच्या निर्णयाचं आम्ही स्वागत केलेलं आहे। परंतु रेग्युलर कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांवर या कर्जमाफी योजनेमध्ये प्रचंड मोठा अन्याय झालेला आहे। जे शेतकरी रेग्युलर कर्ज भरतात ते शेतकरी कर्ज भरण्यासाठी पै पाहुण्याकडून किंवा सावकाराकडून व्याजाने पैसे आणत असतात आणि ते कर्ज भरत असतात। त्यामुळे रेग्युलर कर्ज भरणाऱ्यांचा हा गुन्हा आहे का रेग्युलर कर्ज भरणं। त्यामुळे रेग्युलर कर्ज भरणाऱ्यांना सरकारने जे 50,000 रुपयाचं अनुदान डिक्लेअर केलंय हे अनुदान खूप कमी आहे। त्यामुळे रेग्युलर कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना सुद्धा या 2 लाखाच्या कर्जमाफीचा लाभ द्यावा, त्यांना 2 लाख रुपये प्रोत्साहनपर अनुदान द्यावं अशी आम्हा शेतकऱ्यांची मागणी आहे। रेग्युलर कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोषाची भावना महाराष्ट्रभर आहे। त्यामुळे सरकारला आमची विनंती आहे की नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 2 लाख रुपयाचं अनुदान सरकारने तातडीनं द्यावं। दुसऱ्या बाजूला तिन्ही कर्जमाफीतून जे लोक सुटलेले आहेत त्या सगळ्या लोकांना या कर्जमाफीचा लाभ देण्यात यावा ही आमची दुसरी मागणी आहे। आणि कागदपत्रांच्या चुकीमुळे, तांत्रिक त्रुटीमुळे जे शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिले त्यांना या कर्जमाफीमध्ये लाभ देण्यात यावा। या 3 मागण्या सरकारला आमच्या आहेत। सरकारनं वेळीच तातडीनं रेग्युलर कर्ज भरणाऱ्यांची आणि तिन्ही कर्जमाफीतून सुटलेल्या लोकांची दखल घेतली नाही किंवा त्यांना कर्जमाफीमध्ये समाविष्ट केलं नाही तर रेग्युलर कर्ज भरणाऱ्या सगळ्या शेतकऱ्यांना घेऊन महाराष्ट्रभर प्रचंड मोठं आंदोलन येणाऱ्या काळामध्ये उभं राहणार आहे। आम्ही सगळ्या शेतकरी नेत्यांशी बोलतोय। सरकारला जर का या आंदोलनाला सामोरं जायचं नसेल किंवा शेतकऱ्यांच्या असंतोषाला सामोरं जायचं नसेल तर तातडीनं रेग्युलर कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचा विचार करावा आणि कर्जमाफी योजनेतल्या पुन्हा 2 अटी काढून त्यांना 2 लाख रुपयाचा लाभ द्यावा अशी